या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या दुसऱ्या पेपरमधील आज आपल्याला दुसरं प्रकरण सुरू करायचं आहे. पहिलं प्रकरण या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. ज्यामध्ये आपण आर्थिक विकास आणि लोकसंख्येची वैशिष्ट्ये हा पार्ट त्यामध्ये पाहिलेला आहे. ज्यामध्ये आर्थिक विकासाच्या अनुषंगाने ज्या अडथळे येतात किंवा ज्या समस्या येतात, त्या समस्यांचा अभ्यास आपण त्यामध्ये केलेला आहे. तर आजच्या तासाला आपल्याला अ, पूर्णतः हे दुसरं प्रकरण आपलं शेतीवर आधारित आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आपण पाहतो, की शेतीची ही महत्त्वाची भूमिका आहे. अ, आपण पाहिलं यापूर्वी लोकसंख्येच्या टॉपिकमध्ये, की महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11.24 कोटी असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये नाही म्हटलं तरी 55 पॉइंट साधारणपणे 54.80 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि त्यांचा मुख्य व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाचं साधन किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हे शेतीवर डिपेंड आहेत किंवा अवलंबून आहेत. आणि त्यामुळे एक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार देणारं हे क्षेत्र आहे आणि म्हणून राज्याच्या विकासामध्ये असेल किंवा रोजगार निर्मितीमध्ये असेल, अन्नधान्याच्या पुरवठ्यामध्ये असेल किंवा इतर कच्च्या मालाच्या उपलब्धतेमध्ये असेल किंवा एक ग्रामीण संस्कृतीच्या विकासाच्या अनुषंगाने आपण पाहतो, की महाराष्ट्रात शेतीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. कारण आपण पाहतो, की अर्थव्यवस्थेला शेतीचा म्हणजे कृषी हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जातं, की एवढं मेन भूमिका ही कृषीची आहे. कारण आपण पाहतो, की एवढी मोठी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रात साधारणपणे देशाच्या तुलनेत 9.3% लोकसंख्या आहे. यांना अन्नधान्याची उपलब्धता किंवा अन्नधान्याचा पुरवठा हा शेती क्षेत्रातून होतो आणि म्हणून शेती क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने शासनाची देखील पॉझिटिव्ह भूमिका असते, की जास्तीत जास्त लोक जर शेतीवर डिपेंड असतील, तर शेतीचा विकास झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मग शासकीय योजना, सोयी-सवलती ह्या सगळ्या शासकीय धोरणामध्ये आपल्याला शेतीच्या अनुषंगाने या ठिकाणी दिसून येतात. आपण पाहतो की तसं भारत देश हा कृषीप्रधान राष्ट्र आहे आणि कृषीची महत्त्वाची भूमिका देशाच्या विकासामध्ये आहे. तीच स्टेटच्या आपल्या राज्याच्या विकासामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. मग रोजगाराच्या बाबतीत असेल, अन्नधान्याच्या उत्पादनात बाबतीत असेल, निर्यातीमध्ये असेल, म्हणजे विदेशी व्यापारात भूमिका असेल किंवा उद्योगाला कच्चा माल पुरवण्याच्या भूमिकेतून असेल. आपण पाहतो की भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता कृषी उत्पादन होत आहे आणि सर्व प्रकारचं उत्पादन कारण आपल्याकडे तशा प्रकारचं उत्पादन घ्यायला, अन्नधान्याचे किंवा व्यापारी पिके घ्यायला खूप अनुकूल हवामान आहे. आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. कारण आपण पाहतो की कृषीचा विकास होण्यासाठी शासनाने नवनवीन संशोधन आपण पाहतो की त्यावर मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे किंवा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन संशोधन किंवा खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून नवनवीन बी-बियाणे आधुनिक या ठिकाणी येत आहेत आणि आपण पाहतो की महाराष्ट्रातील शेती आणि भारतातील शेती ही महाराष्ट्रातील किंवा भारताच्या हरित क्रांतीनंतर यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि हा बदल ग्रामीण भागाच्या विकासाला पूरक किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे. अ, अशा प्रकारची एक घोषणा केली आणि त्या घोषणेला अनुसरून किंवा त्यांच्या या आश्वासनाला अनुसरून त्यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला कशी जोड देता येईल आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल या अनुषंगाने प्रयत्न आणि तेच प्रयत्न आपण त्याच योजना महाराष्ट्र शासनातही महाराष्ट्रामध्ये लागू असलेले आपल्याला दिसून येतात. आज आपण पाहतो की शेतीच्या विकासाच्या अनुषंगाने साधारणपणे 80% 100% पर्यंत सबसिडी असलेल्या अनेक योजना आहेत. मग शेतीमध्ये आधुनिक पाण्याची सोय व्हावी त्यासाठी ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल यासाठी विविध अनुदानाच्या योजना आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक योजना आहेत. त्याचबरोबर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे या अनुषंगाने मग ट्रॅक्टर असेल किंवा इतर अवजारे असतील किंवा तशा प्रकारच्या जी मशिनरीज असतील, ते सगळे आपण पाहतो की अनुदानांवर शेतकऱ्यांना देत आहे शासन.
कारण शेतीचा जोपर्यंत विकास होत नाही, कारण विकासाची पहिली अट ही शेती आहे. कारण शेतीमधूनच उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकासाला प्रेरणा मिळत असते किंवा चालना मिळते. कारण उद्योगाला जर कच्चा माल हा 12ही महिने उपलब्ध करून द्यायचा असेल आणि स्वस्त आणि म्हणजे खात्रीचा, ज्याला आपण गुणवत्तायुक्त म्हणूया, तर हे ते निर्माण करण्यासाठी शासकीय पातळीवर एक शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने अनेक विविध योजना आणि त्या अनुषंगाने रोजगार मार्गदर्शन मेळावे, प्रशिक्षण वगैरे गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना देत असतं आणि त्या अनुषंगाने आज आपण पाहतो, की महाराष्ट्रातल्या शेतीचं परंपरागत स्वरूप बदलून हे आधुनिक स्वरूप या ठिकाणी शेती आता धारण करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग आता विकासाच्या बाबतीत पुढे येत असलेला आपल्याला दिसून येतो. कारण आज आपण पाहतो, की शेतीमध्ये उत्पादन आणि उत्पादकता वाढलेली आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना, की ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. परंतु आपण पाहतो, की हे सगळं डिपेंड लोकांच्या मानसिकतेवर असतं. लोकांनी जर पॉझिटिव्ह मानसिकता ठेवली, सकारात्मक मानसिकता ठेवून शेती जर केली, तर आज आपण पेपरला वाचतो 4 गुंठ्यामध्ये एवढं पीक घेतलं, त्यानंतर 10 गुंठ्यामध्ये एवढं पीक घेतलं, की अशा प्रकारचे नवीन-नवीन प्रयोग आता शेतीमध्ये होऊ लागलेले आहेत. परंपरागत शेती करण्याच्या पद्धतीऐवजी आधुनिक जर तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली, तर भरघोस उत्पादन आता शेतकरी घेऊ लागलेले आहेत. आणि त्यातूनच आता आपण पाहतो, की मुबलक प्रमाणात कृषी वस्तूंच्या उत्पादनात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही वाढ विकासाला पूरक असते. कारण जेवढे जास्त कृषी उत्पादन होईल आणि तेवढं जास्त उद्योगाचा विकास होईल आणि जेवढा उद्योगाचा विकास होईल आणि तेवढा सेवा क्षेत्राचा विकास होत असतो. ही एक सांगड असते. प्रत्येक क्षेत्र हे एकमेकांवर आधारित असतं. आता आपण पाहतो, की कोव्हिडमध्ये उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला, परंतु कृषी क्षेत्रावरही परिणाम झाला, पण उद्योग क्षेत्राएवढा झाला नाही आणि त्यामुळे देशाची आणि आपल्या राज्याची अर्थव्यवस्था ही टिकून राहिली, डळमळीत झाली नाही. कारण कृषीमध्ये भरपूर उत्पादन आलं आणि लोकांना ते पुरवल्या गेलं आणि त्यामुळे आज आपण पाहतो, की एवढी लोकसंख्या असूनही आपल्याकडे मुबलक प्रमाणात धान्य शेतकरी पिकवत असल्यामुळे आपण पाहतो, की आज त्यांच्या जीवावर आपण बिनधास्त असलेलं आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे राज्याच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये शेती आणि शेतकऱ्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असं आपल्याला म्हणता येईल. अ, या अनुषंगाने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने भूमिका पाहत असताना किंवा शेतीचं महत्त्व पाहत असताना पहिला मुद्दा आहे, की अन्नधान्य उत्पादन. अन्नधान्याच्या उत्पादनात महाराष्ट्र हे प्रथमपासूनच अ, अ, तुटीचे राज्य आहे. मूलभूत अन्नधान्याच्या उत्पादनात संपूर्ण राज्यात विविध विभागात भिन्नता आढळते. वाढत्या जलसिंचनाच्या सोयी, अधिक उत्पादन देणारे बियाणे, खते इत्यादीचा वापर काही भागात असल्यामुळे तेथे उत्पादन आता आपण पाहतो की गहू आणि तांदूळ हे महाराष्ट्रात तेवढं अ, पिकवलं जात नाही. तेच आपण पाहतो की गव्हाच्या बाबतीत पंजाब, हरियाणा यामध्ये आणि दक्षिणमध्ये तांदूळ खूप पिकवला जातो. महाराष्ट्रात कोकण आणि गडचिरोलीचा भाग, चंद्रपूर वगैरे इथे तांदूळ पिकवला जातो. परंतु आपण पाहतो की महाराष्ट्रात सगळे मिक्स पिकं घेतल्या जातात. मग गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल म्हणजे तृणधान्य आणि कडधान्य असे दोन्ही मिळून आपल्याकडे त्याचबरोबर तेलबियाचंही पीक मोठ्या फार प्रमाणात घेतलं जातं आणि त्यामुळे आपण पाहतो की अ, अ, मोठ्या फार प्रमाणात उत्पादन होत आहे. साधारणपणे आपल्याकडे 2018चं खरीप हंगामाची आकडेवारी आहे की 2018 मध्ये 10,00,000 मेट्रिक टन एवढं एकूण उत्पादन ज्यामध्ये तृणधान्य, कडधान्य आणि तेलबिया असलेलं आपण दिसून येतं. त्याचबरोबर आपण पाहतो की ऊस देखील महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात देशामध्ये सर्वात जास्त ऊस आपण पाहतो की यू-पीमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रात आपण पाहतो की पिकवला जातो, लागवड केल्या जाते, क्षेत्र जास्त आहे. आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतो की साखर उत्पादनात भारत हा जागतिक पातळीवर 2ऱ्या क्रमांकाचा, 3ऱ्या क्रमांकाचा देश असलेला आपल्याला दिसून येतो, की ही जी भूमिका आहे महाराष्ट्र राज्याची ती महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते, की कृषीमुळे शक्य झालेलं आहे. शेतकऱ्यांमुळे हे शक्य झालंय, शेतमजुरांमुळे हे शक्य झालेलं आहे. कारण आपण पाहतो की ते तशा प्रकारची त्यामध्ये श्रम घेतात आणि राज्याला एक सक्षम करण्याच्या अनुषंगाने त्यांचं धोरण असतं असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून या बाबतीत मोठ्या फार प्रमाणात आता तांत्रिक क्रांती होत आहे आणि अ,
उत्पादन आणि उत्पादकता कृषीची आता वाढत आहे. कारण आधुनिक शेती करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मानवी श्रमाबरोबरच आपण पाहतो, की तंत्रज्ञानाचा तिथे वापर होत आहे आणि त्यामुळे शेती आणि शेतीची उत्पादकता या ठिकाणी वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण भागातील लोकांना रोजगारही त्या माध्यमातून मिळत आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला शेतीमुळे, कृषीमुळेच आपण पाहतो, की या ठिकाणी संधी मिळते किंवा शेतीमुळेच विकास घडून येतो आणि त्या अनुषंगाने मग एवढं शेतीचं हे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन ग्रामीण भागात तशा प्रकारच्या पायाभूत सुविधा मग ज्यामध्ये रस्ते असतील, वीज असेल, दळणवळणाची साधने असतील किंवा शेतीला आवश्यक अशा गोष्टी पुरवण्यात जसं की ग्रामीण भागात औद्योगिकीकरण असेल, कृषी जसं की आपण पाहतो कृषी माल जिथे मिळतो त्या ठिकाणी जर उद्योग उभे झाले तर मोठ्या फार प्रमाणात कृषी वस्तूच्या किमती शेतकऱ्यांना चांगल्या मिळतील आणि त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. या अनुषंगाने किंवा याला अनुसरून असं महाराष्ट्र शासनाचं धोरण असलेलं आपल्याला दिसून येतं, की शेतीमध्ये उत्पादन आणि उत्पादकता मोठ्या फार प्रमाणात वाढावी म्हणून महाराष्ट्र शासन बँकांच्या माध्यमातून मग सहकार क्षेत्र असेल, ग्रामीण बँका असतील, नागरी बँका असतील किंवा व्यापारी बँका असतील, या सर्व बँकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला मोठ्या फार प्रमाणात कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून भांडवल गुंतवणूक करण्याला प्रोत्साहित करतं. आपण पाहतो की शेतीला अ, अल्प व्याजदरामध्ये मोठ्या फार प्रमाणात कर्ज केलं जातं. मग कर्ज ते अल्पकालीन आहे, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन देखील कर्ज असलेलं आपण दिसून येतं. त्याचबरोबर जी महात्मा गांधी अ, ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे, ते आता ते रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळ लागवडीमध्ये आपण पाहतो की शेतकऱ्यांना आता ग्रामीण भागात लेबर मिळत नाहीत आणि त्यामुळे या रोजगार योजनेच्या माध्यमातूनही शेतीला हातभार त्याचबरोबर अ, भूसुधा मग त्यामध्ये आपल्याला जमीनच्या बाबतीत जमिनीचा पोत सुधारावा किंवा कस वाढावी किंवा गुणवत्ता वाढावी या अनुषंगानेही शासनाने अनेक प्रयोगशाळा आपण पाहतो की स्थापन केलेल्या आहेत. तशा प्रकारचे कार्यक्रम त्याचे डेव्हलप केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील झालेली आहे आपल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपण पाहतो की देशाच्या किंवा आणि राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन हे मोठ्या फार प्रमाणात आता वाढत आहे. त्याचबरोबर अन्नधान्याप्रमाणेच जनावरांचा चाराही मोठ्या फार प्रमाणात त्यामध्ये घेतला जातो. आज आपण पाहतो की यामुळेच बऱ्याच गोष्टी कृषी वस्तू या आपण निर्यात करू शकत आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे औद्योगिक प्रगतीला हातभार. आपण पाहतो की उद्योगाला जो कच्चा माल मिळतो, तो कृषी क्षेत्रातून मिळत असतो आणि म्हणून म्हणजे औद्योगिकीकरण करायचं असेल तर कृषी शेती ही पिकली पाहिजे. म्हणजे शेतीचा मुख्य आधार म्हणजे उद्योगाचा मुख्य आधार हा शेती आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की कोणत्याही देशाचा अथवा राज्याचा औद्योगिक विकास हा शेती क्षेत्रातून होत असतो. म्हणून पहिले शेती क्षेत्राचा विकास आणि नंतर उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास असा आपण पाहतो क्रम असलेला आपल्याला दिसून येतो. राज्यातील लहानात लहान उद्योगापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत लागणारा कच्चा माल हा कृषी क्षेत्रातूनच उत्पादित होत असतो. जसं साखर उद्योगाला आपण पाहतो ऊसाची आवश्यकता असते, कापड उद्योगाला कापसाची, जूट उद्योग, तेलबिया उद्योग, प्रक्रिया उद्योग हे सर्व उद्योग शेतीवरच अवलंबून असतात आणि म्हणून औद्योगिक विकासाला सहाय्य करणारं कृषी किंवा शेती हे महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि या अनुषंगाने कृषीची भूमिका ही खूप महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. जसं की आपण पाहतो की एखाद्या वर्षी शेतीमध्ये दुष्काळ पडला तर ऊसाच्या लागवडीवर परिणाम होतो आणि कारखान्यांना ऊस भेटत नाही. तर कारखाने आपण पाहतो की ऊसाअभावी बंद करावे लागतात. एवढी महत्त्वाची भूमिका शेतीची आहे. म्हणून शेतीला कायमस्वरूपी पाण्याच्या सुधारणा देण्याच्या प्रयत्न शासनाचा होत असतो आणि त्यातून कृषी मालाचा पुरवठा एक खात्रीशीर पुरवठा करण्याच्या अनुषंगाने शासनाचं हे धोरण असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे कृषी हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आणि अ, उद्योगाच्या विकासासाठी कृषी विकास ही पहिली अट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर राज्याच्या उत्पन्नातील वाटा आपण पाहतो की अ, राज्याचं उत्पादन आता दिवसेंदिवस वाढत आहे. देशाचं म्हणजे
जी-डी-पी ही वाढत आहे, तसंच राज्याचंही उत्पन्न वाढत आहे. पण त्या उत्पन्नामध्ये कृषीचाही रोल हा महत्त्वाचा आहे. आपल्याकडे 2017-18 ची ही आकडेवारी आहे, की यावेळेस महाराष्ट्राचं एकूण उत्पादन, महाराष्ट्र राज्याचं एकूण उत्पादन उत्पन्न म्हणूया, एकूण उत्पन्न हे 21,39,378 कोटी रुपये होतं. त्यामध्ये कृषी क्षेत्रातून आलेलं उत्पन्न 2,32,446 कोटी रुपये होतं. त्याचं प्रमाण टक्केवारीमध्ये 11% आहे. म्हणजे कृषीतून राज्य सरकारला 11% उत्पन्न अ, मिळतं किंवा राज्य सरकारच्या उत्पन्नामध्ये 18% हिस्सा कृषी क्षेत्राचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर उद्योग क्षेत्रातून 5,38,704 कोटी रुपये म्हणजे 25% वाटा हा उद्योग क्षेत्राचा आहे राज्य सरकारच्या उत्पन्नामध्ये आणि सेवा क्षेत्राचा वाटा 10,26,885 म्हणजे 885 कोटी म्हणजे 48% वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या अ, एकूण उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 11%, उद्योग क्षेत्राचा वाटा 25%, तर सेवा क्षेत्राचा वाटा 48% असलेला आपल्याला दिसून येतो. देशाच्या म्हणजे राज्याच्या उत्पन्नामध्ये देखील कृषी क्षेत्राचा वाटा खूप महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न आपण पाहतो की 1,91,827 रुपये असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जेवढं राज्य सरकारचं उत्पन्न जास्त, तेवढा विकास जास्त आणि त्यामध्ये कृषीचा वाटा हा महत्त्वाचा आहे असं आपल्याला दिसून येतं. तर या अनुषंगाने हे कृषी क्षेत्र महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर रोजगारातील वाटा आपण पाहतो की महाराष्ट्र राज्याच्या शेतीमध्ये साधारणपणे ग्रामीण भागात 55% म्हणजे 54.80 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ती शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असलेला आपल्याला दिसून येतो आणि एवढ्या मोठ्या लोकांना रोजगार पुरवणारं हे शेती हे महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि म्हणून शेती क्षेत्र टिकलं पाहिजे आणि त्याचा विकास झाला पाहिजे. या अनुषंगाने शासन वेळोवेळी शेती क्षेत्राला मोठ्या फार प्रमाणात आर्थिक मदत करतं. तसेच आता आपण पाहतो, की आता सध्या जागतिकीकरणाचं युग आहे आणि कृषीचा विकास व्हावा यासाठी शासन खाजगीकरणाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या मध्ये अनेक म्हणजे कृषी वस्तू कृषी उद्योग स्थापन करण्यासाठी अनेक कंपन्यांना आव्हान करीत आहे आणि त्यातून आपण पाहतो की आता कृषी वस्तूंचा बाजार हा आता ऑनलाईन ई-नाम वगैरे, वगैरे आपण मानतो. तर ऑनलाईन त्यामध्ये खूप सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता जेणेकरून शेतकऱ्यांचा माल गावात विकण्यापेक्षा चांगल्या मार्केटमध्ये जर विकला गेला, तर त्याला चांगली किंमत मिळेल. यासाठी शासनाने आता खाजगी क्षेत्राचाही यामध्ये सहभाग करून घेतलेला आहे. जेणेकरून कृषीमध्ये कायमस्वरूपीच्या सुधारणा करून कृषीचं उत्पादन आणि उत्पादन वाढवण्याच्या बाबतीतून त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, त्यांना कशी वाढीव किमतीचा फायदा होईल, यासाठी मोठ्या फार प्रमाणात प्रयत्न शासकीय पातळीवरून झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आपण पाहतो की साधारणपणे आकडेवारीमध्ये आपण यापूर्वी पाहिलं होतं की साधारणपणे शेतकरी आणि शेतमजूर यांची ही 45% संख्या 43 ते 45% संख्या असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रत्यक्ष एवढा रोजगार हे कृषी क्षेत्रावर अवलंबून हा असलेला आपल्याला दिसून येतो. अप्रत्यक्ष तो 55% पर्यंत आहे आणि हा टक्का जसं की उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रात मिळणारा रोजगार हा जास्त आहे आणि म्हणून या लोकांचा रोजगार टिकून राहावा किंवा यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यांच्या राहणीमानात बदल व्हावा, म्हणून शासन कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक मोठ्या फार प्रमाणात करतं आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीसाठी आता तशा प्रकारचं अनुकूल धोरण वापरतं, जेणेकरून कृषी क्षेत्राचा विकास होऊन रोजगाराला लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, हीच अपेक्षा त्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भांडवल गुंतवणूक आपण पाहतो की शासन तर विविध योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या फार प्रमाणात आज आपण पाहतो की कृषी क्षेत्र हे खूप मोठं आहे
आणि त्यामध्ये कारण भांडवलाशिवाय विकास होत नाही. आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान असेल, आधुनिक बियाणे असेल, खते असेल, यांच्यामध्ये वेळोवेळी संशोधन करणे, पीक लागवडीच्या पद्धतीमध्ये म्हणा, बियाणांमध्ये म्हणा किंवा अ, तशा प्रकारची प्रक्रियेमध्ये म्हणा, कृषी वस्तू प्रक्रियेमध्ये म्हणा. ग्रामीण भागात ही गुंतवणूक वाढली पाहिजे त्यासाठी भांडवल स्वस्त उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न असतं. त्याचबरोबर खाजगी गुंतवणुकीलाही शासन आता त्यांनी जागतिकीकरणाच्या या ब आधुनिकतेमध्ये जागतिकीकरणाच्या माध्यमातून किंवा खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून शेतीचा विकास करण्याच्या अनुषंगाने मोठ्या फार प्रमाणात खाजगी गुंतवणूकही आता शेतीमध्ये वाढत आहे. साधारणपणे राज्यातील उत्पादक गुंतवणुकीपैकी मोठा भाग शेती साधनांमध्ये गुंतवलेला असल्याचं दिसून येतो. ज्यामध्ये पाणी पुरवठा, साठवण सोयी, वीज पुरवठा इत्यादी मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्याशिवाय कृषी मालावर उत्पादित प्रक्रिया करणारे साखर कारखाने असतील, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा अन्न प्रक्रिया उद्योग हे यामध्ये मोठ्या फार प्रमाणात आता गुंतवणूक होत आहे. आधुनिक प्रकारचं आता यामध्ये पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन आपण पाहतो की आता कृषी वस्तूपासून अनेक वस्तू आता उपभोग्य वस्तू ह्या बनवल्या जात आहेत आणि त्या टिकाऊ बनत आहेत. कारण आपण पाहतो की कृषी माल हा नाशवंत आहे. त्यावर वेळीच प्रक्रिया केली तर त्याचा उपयोग होतो, नाहीतर ते सडून जातं. त्यातून ते नुकसान होतं शेतकऱ्यांचं आणि म्हणून त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि प्रक्रिया उद्योग वाढावे आणि ग्रामीण भागात वाढावे यासाठी वेळोवेळी शासन आपण पाहतो की विविध अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करतं, सवलती देतं, सोयी उपलब्ध करून देतं, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतं आणि त्या अनुषंगाने खाजगी उद्योगांना प्रोत्साहित करत असतं. आज आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात आता मार्केटमध्ये अशा प्रकारच्या कृषी वस्तूवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. तर अ, हे विविध मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला कृषीचं महत्त्व किंवा कृषीची भूमिका ही या ठिकाणी पाहावयास मिळते. आज आपण पाहतो की साधारणपणे यामध्ये 80% हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वेळेवर आणि कमी व्याजदरामध्ये व्हावा यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्न करतं. त्याचबरोबर अ, महाराष्ट्रातील जमिनीचा वापर साधारणपणे पिकांखालील जमिनीचं क्षेत्र हे 55% आहे. बाकी इतर याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण पाहतो की 17% जमिनीचा वापर वनांखाली 17% जमीन ही वनांखाली आहे. म्हणजे 17% वनांचं प्रमाण, जंगल असलेलं आपल्याला दिसून येतं. लागवड नसलेली जमीन आपल्याकडे 11% आहे. पडीक जमीन 9% आहे आणि इतर प्रकारची 8% आहे. म्हणजे 55% जमीनवर शेती केल्या जाते महाराष्ट्रामध्ये असं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर कृषी कर्ज पुरवठा आपल्याकडे या ठिकाणी 18-19 चा आकडा आहे, की 18-19 मध्ये 67,914 कोटी रुपये अ, म कर्ज पुरवठा झालेला आपल्याला दिसून येतो. तर ही रक्कम मोठी आहे. त्याचबरोबर कृषी व्यापार देखील ई-नाम पद्धती आता ऑनलाईन वगैरे किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी ज्याला आपण म्हणतो, की म्हणजे अ, शेतकऱ्यांची कमीत कमी फसवणूक म्हणजे फसवणूक होणार नाही आणि त्यांना जास्तीत जास्त किंमत मोबदला कसा मिळेल या अनुषंगाने शासन आता वेळोवेळी प्रयत्न करत आहे किंवा तशा प्रकारचं धोरण राबवत असलेलं आपल्याला दिसून येतं. तर भूमिका अनेक बाबतीत शेतीची खूप महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी दिसून येते, ज्यामध्ये राज्य उत्पन्नात मोठा हिस्सा आहे. रोजगार निर्मितीमध्ये शेतीचा महत्त्वाचा वाटा आहे. औद्योगिक विकासाला शेतीमधूनच चालना मिळते. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा हा शेतीमधूनच होतो. त्याचबरोबर विदेशी व्यापारातही शेतीचं महत्त्वाचं स्थान आहे. कारण शेतीमधून आता आपण पाहतो की तांदूळ असतील, गहू असतील, मसाल्याचे पदार्थ असतील किंवा इतर वस्तू असतील किंवा प्रक्रिया केलेल्या वस्तू असतील, ह्या आता निर्यातीमध्ये याचं प्रमाण वर्षानुवर्षे आता वाढत आहे. त्याचबरोबर मोठी बाजारपेठ, कृषी ही मोठी बाजारपेठ आहे. मोठ्या फार प्रमाणात उलाढाल कृषी क्षेत्रातून होते. याचा अनुभव आपल्याला आता या कोविड महामारीमध्ये लक्षात आलेला आहे, की म्हणजे
कोटीनं उलाढाल ही कृषी वस्तूंमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. अनेकांची उपजीविकेचं साधन हे कृषी आहे. कारण आपण पाहतो अनेक व्यापारी असतील, शेतकरी असतील, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खूप मोठे लोक म्हणजे बरीच लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. मग ती व्यापाराच्या बाबतीत असेल, देवाण बाबतीत असेल किंवा प्रत्यक्ष शेती पिकवण्याच्या बाबतीत असेल. सर्वांचं जसं की आपण पाहतो की एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर मार्केट शून्य होतं. म्हणजे मार्केटमध्ये कोणी ग्राहक दिसत नाही. त्याचं मुख्य कारण की मुख्य ग्राहक हा शेतकरी आहे आणि शेतीमधूनच जर वस्तू नाही पिकल्या, तर व्यापारी सुद्धा काय करतील? हा प्रश्न निर्माण होतो. उद्योगांसमोर देखील अडचणी निर्माण होत असतात आणि म्हणून ही सगळी यंत्रणा चालवायची असेल, तर शेती ही पिकली पाहिजे. पिकली पाहिजे, ती फायद्यात आली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. अशा प्रकारची महत्त्वाची भूमिका ही शासनाची असलेली आपल्याला दिसून येते आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्याचे लाभ झालेले आपल्याला दिसून येतात. आज आपण पाहतो की शासनाने शेतकऱ्यांना पेन्शन योजना असेल किंवा इतर आर्थिक सवलती असतील किंवा आर्थिक अनुदाने असतील, मग खतांवरील अनुदाने असतील, आधुनिक जलसिंचनाच्या सोयीमधील अनुदाने असतील किंवा इतर अनुदाने असतील, की शासन वेळोवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचबरोबर एक शेतकऱ्यांचं खात्रीचं उत्पन्न यावं यासाठी आपण पाहतो, की कृषी विमा योजना ही महाराष्ट्रामध्ये पिकांना लागू असलेली आपल्याला दिसून येते. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती आली, तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि हे नुकसान होऊन शेतकरी उद्ध्वस्त होऊ नये, त्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अशी कृषी विमा योजना महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात मोठ्या प्रमाणात लागू असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शेतमालाच्या किमती चं धोरणही शासन दरवर्षी आधारभूत किमती ठरवतं आणि चांगली किंमत मिळवून देणारी, नफा मिळवून देणारी किंमत शासन देण्याचा प्रयत्न करतं. त्यानुसार आपण पाहतो की अ, आधारभूत किमतीनुसार अन्नधान्य खरेदी करणं हे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे. अशा प्रकारचे कायदे देखील शासनाने आणलेले आहेत, की ज्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक न होता शेतकऱ्यांना चांगला मोबदला त्यातून मिळेल. त्यामुळे मोठी बाजारपेठ कृषीमध्ये डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कृषी उद्योग देखील कृषी विकासावर अवलंबून असतो. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे स्वयंपूर्ण, त्याचबरोबर देश आपला आता स्वयंपूर्ण झालेला आहे. ही सगळी भूमिका, हे सगळं कृषीमुळे शक्य झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कृषी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे. कारण मुख्य अ, रोजगाराचं साधन असेल, उदरनिर्वाहाचं साधन असेल किंवा सर्वांचाच जवळपास मुख्य आधार हा कृषी आहे आणि त्यामुळे ग्रामीण विकास करायचा असेल तर कृषीचा विकास झाला पाहिजे. ही महत्त्वाची भूमिका कृषी क्षेत्राची असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये पशुधनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना अ, आर्थिक आणि इतर फायदे त्यापासून झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कृषीमुळेच पूरक व्यवसायालाही चालना मिळते. कृषी क्षेत्रावर आपण पाहतो की कुक्कुटपालन असेल, वराहपालन असेल, मत्स्यपालन असेल, अशा प्रकारचे विविध पूरक व्यवसाय देखील करायला कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी असलेल्या आपल्याला दिसून येतात. थोडक्यात कृषी क्षेत्र हे मुख्य आधार ग्रामीण संस्कृतीचा असलेला आपल्याला दिसून येतं आणि त्या अनुषंगाने कृषीची भूमिका ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची आहे आणि त्यानुसार शासन हे महत्त्व लक्षात घेऊनच तशा प्रकारच्या अनुकूल कृषी विकासाला अनुकूल अशा योजना राबवतं आणि त्याचा परिणाम म्हणून आज मोठ्या प्रमाणात कृषीचं उत्पादन हे वाढलेलं आहे किंवा कृषीचा विकास झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासामध्ये कृषीचा वाटा हा महत्त्वाचा आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.